हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या क्रीडा संकुलन करावी अशी मागणी गेल्या 15 वर्षे होत आहे, पण शासन स्तरावर त्याची योग्य दखल घेतली जात नाही। क्रीडा संकुलाबाबत ठोस निर्णय होण्यासाठी पंचक्रोशी क्रीडा संकुल कृती समितीच्या वतीने वडगाव पालिका चौकात शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून धरणे आंदोलनाची सुरुवात करण्यात आली। या धरणे आंदोलनात सुरुवातीस माजी आमदार डॉ. सुजित मिंचेकर, माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी पाठिंबा व्यक्त केला। विजया अपराध, माजी उपनगराध्यक्ष संदीप पाटील, जनसुराज्य पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष हर्षद पाटील, वारणा कारखान्याचे संचालक सुभाष जाधव, वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे, वैभव कांबळे, वठारचे सरपंच सचिन कांबळे, सर्व सदस्य यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले। दुपारी आमदार डॉ. अशोकराव माने, माजी आमदार राजूबाबा आवळे, तहसीलदार सुशील बेलेकर यांचे आंदोलनस्थळी आगमन झाले। आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर व कागदपत्रांची पाहणी करण्यात आली। क्रीडा संकुलनासाठी घेण्यात येणारी कोल्हापूर रोड लगतची जमीन जिल्हाधिकारी यांच्या नावावर आहे। ती जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी 15 दिवसांचा अवधी मागण्यात आला। तहसीलदार बेलेकर यांनी ही जमीन 15 दिवसात हस्तांतरित करण्याचे तर आमदार माने यांनी या क्रीडा संकुलनासाठी लागेल तो निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले। यावेळी डॉ. अशोक चौगुले, डॉ. सूरज कुडाळकर, अभिजित गायकवाड, सचिन चव्हाण, डॉ. अंजना जाधव, नसीमा अत्तार, महावितरणचे अभियंता महामुनी, तालुका क्रीडा अधिकारी रोहिणी मोकाशी, सुधाकर जमादार, मंडलाधिकारी पांडुरंग धुमाळ, ग्राम महसूल अधिकारी अश्विनी खराडे आदी उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।